नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत परांजपे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. कल्याणमधली ही घटना आहे आणि दोन अज्ञात व्यक्तींनी हेमंत परांजपे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकंच नाही तर दगडानं देखील मारहाण केल्याची माहिती समोर येते. दोन अज्ञात व्यक्तींकडून हेमंत परांजपे यांना ही मारहाण केलेली आहे आणि ते यामध्ये गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर आता शहरातील भाजप कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. हेमंत परांजपे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना 12 तासात पकडा, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल असा इशाराच भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिलाय. मात्र या घटनेनंतर परिसरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. अशातच दहशत पसरवण्याचा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे. शहापुरातील पंडित नाक्यावरील बाजारपेठेतील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर रात्री 9 ते 9:30 वाजण्याच्या दरम्यान दोन अज्ञात मारेकरी मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी महालक्ष्मी ज्वेलर्स बाहेर गोळीबार केल्याची माहिती मिळाली. महालक्ष्मी ज्वेलर्स मधील कामगारांच्या छातीत गोळी लागल्यानं ते जखमी झाले आणि त्या कामगाराला शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान गोळीबाराच्या घटनेचा निषेध म्हणून आज संपूर्ण शहापूर शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. संतप्त व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा सुद्धा काढला. पोलिसांनी 48 तासात आरोपीला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा इथल्या व्यापाऱ्यांनी दिला आहे. महायुतीच्या विजयानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं सूचक वक्तव्य सुद्धा छगन भुजबळ यांनी केलं होतं आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण सुद्धा आलं होतं. दरम्यान छगन भुजबळ हे लवकरच आता मोठा निर्णय घेणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली. त्यामुळे छगन भुजबळ हे भाजपात प्रवेश करणार का अशी चर्चा सुद्धा रंगलेली असतानाच छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली की छगन भुजबळ हे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर त्यांनी भेट घेतली आणि यावेळेस दोघांनी अर्धा तास चर्चा केल्याचं पाहायला मिळालं. या भेटीनंतर आता त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ यांना पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यामागचं कारण सुद्धा विचारलं. यावर भुजबळ यांनी सविस्तर भाष्य केलं. इतकंच नाही तर राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणार का याबद्दल प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर त्यांनी स्पष्टच उत्तर दिलं. मला जे काही बोलायचं आहे ते सर्व बोललो आहे, मी यावर अधिक काही बोलणार नाही असं यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये भुजबळ यांनी स्पष्ट केलं. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत. भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद? पुन्हा हात मिळवणी करणार का? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका कार्यक्रमात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर चर्चांना उधाण यायला लागलं. मात्र या भेटीचं निमित्त होतं त्यांच्या भाच्याचं लग्न. राज ठाकरे यांची बहीण जयवंती देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे याचा विवाह सोहळा काल पार पडला. दादरमधील राजे शिवाजी विद्यालयामध्ये या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याच विवाह सोहळ्यात राजकारणातील ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये प्रचंड उलटापालथी आणि प्रदीर्घ काळानंतर मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू हे भाच्याच्या लग्नानिमित्ताने एकत्र आले होते. यावेळेस उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि रश्मी ठाकरे या तिघांनी संवादही साधल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ठाकरे कुटुंबातील सगळेच या विवाह सोहळ्यामध्ये हजर होते. विधानसभेच्या निकालानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येतील का याची चर्चा रंगली होती. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कमी जागा जिंकता आल्या तर दुसरीकडे स्थापनेपासून मनसेला पहिल्यांदा एकही जागा मिळवता आली नाही. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा होत्या आणि त्या दोघांच्या या भेटीमुळे आता या चर्चांना आणखीनच उधाण आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कुवेत दौरा केलेला आहे. कालच 2 दिवसीय दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुवेत दौरा खास होता कारण 43 वर्षांनंतर कुवेत दौऱ्यावर जाणारे पंतप्रधान मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी फक्त इंदिरा गांधी यांनी 1981 साली कुवेतचा दौरा केला होता.
आखाती देशांमधील कुवेत हा भारतासाठी अत्यंत महत्वाचा देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कुवेत दौऱ्यात इसम मुबारक अल कबीर किंवा ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट या कुवेतच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सुद्धा गौरवण्यात आलं. कुवेतचे एमीर शेख मिशाल अल अहमद अल जाबीर अल साबा यांनी पंतप्रधान मोदींना या पुरस्कारानं सन्मानित केलं. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या. तसंच आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज. अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.